नमस्कार मित्रांनो. आज आपण निफ्टीचं थोडंसं जरा वेगळ्या प्रकारे जरा ॲनालिसिस करूया. बसल्या बसल्या मला असाच एक विचार आला होता, की आपण निफ्टीचं प्राइस ॲनालिसिस, चार्ट ॲनालिसिस करतो. म्हणजे निफ्टी कधी बाउन्स बॅक मारेल किंवा वर गेल्यानंतर निफ्टी कधी रिव्हर्स होईल, रेजिस्टन्स कधी घेईल, सपोर्ट कधी घेईल, मेजर सपोर्ट कधी घेईल किंवा करेक्शन कधी संपेल, ह्या विचारात आपण पडलेलो असतो. पण मला थोडा जरा वेगळाच प्रश्न आला, की हे प्राइस ॲनालिसिस सोडून आपण टाईम ॲनालिसिसचा विचार करून निफ्टी किती दिवस खाली पडेल किंवा पडू शकतं, हे जरा 2-4 प्रश्न माझ्या मनामध्ये आले आणि मी त्याचं बॅक टेस्टिंग चालू केलं. तर बॅक टेस्टिंगमध्ये मला एक काही हे भेटले, क्लूज भेटले, की मार्केट किती दिवस खाली पडू शकतं किंवा बॉटम आउट करायला किती दिवस लागतात. एक अंदाजे मी फक्त आपले एक केलंय, याचा जर कोणाला फायदा झाला तर पहा. आता आपण पाहूया निफ्टीमध्ये. ही एक पहिलं ॲनालिसिस म्हणजे पहिला पॉईंट आहे, की हा करेक्शन पिरियड होता. कधी हा नोव्हेंबर 22 ते मार्च 23 हा एक करेक्शन पिरियड होता. ह्या करेक्शन पिरियडमध्ये निफ्टी 11% खाली आलं. ओके. आणि टॉप ते बॉटम 122 दिवस गेले. म्हणजे बॉटम आउट करायला, म्हणजे इथं बॉटम आउट करायला म्हणजे 122 दिवसानंतर निफ्टीनी बॉटम आउट केला. म्हणजे इथं निफ्टी वर यायला लागलं, म्हणजे 122 दिवसानंतर. ओके. सेम इथं पाहिलं, इथं 18% करेक्शन झाले ह्या पिरियडमध्ये. आणि करेक्शन कधी संपलं, 350 आपलं सॉरी 250 दिवसांनी करेक्शन संपलं. इथं 250 झाले. 250 दिवस झाल्यानंतर मार्केट वर यायला चालू झालं. आता 250 दिवस म्हणजे हे ट्रेडिंग दिवस नाही आहेत, कॅलेंडर दिवस आहेत, हे लक्षात ठेवा. मी काही कॅन्डल्स काउंट नाही केले, तर कॅलेंडर डेज आहेत. ओके. 365 दिवसाचं जसं वर्ष आहे तसं 250 दिवस झालेत. म्हणजे एक वर्षाच्या आत निफ्टीने बॉटम आउट केला. त्याच्यानंतर हा जो करोना काळातला जो फॉल आहे, ओके, खूप जोरात फॉल होता, पण खूप कमी दिवसात त्यांनी बॉटम आउट केला. 37% फॉल होता, पण 41 दिवसामध्ये त्यांनी बॉटम आउट केला. ओके. हा 41 दिवस आहे, कॅलेंडर दिवस. इथून मार्केट परत वर यायला चालू झालं. पुढे जाऊया आपण आता अजून. 14% करेक्शन इथं. 14% करेक्शन कधी संपलं, तर 60 दिवसानंतर. 60 दिवस झाले, मार्केटने बॉटम आउट केला. ओके. हे पहा, थोडं जरा लेंथी करेक्शन आहे. 24% करेक्शन झाले आणि बॉटम आउट करायला त्याला झाले 390 दिवस लागले. 390 दिवसानंतर बॉटम आउट झाला, म्हणजे 1 वर्षानंतर बॉटम आउट झाला. कधीचा पिरियड हा 24 फेब्रुवारी 15 ते 18 फेब्रुवारी 16, म्हणजे 15 ते 16 हा करेक्शनचा पिरियड होता. त्याच्यानंतर 26% करेक्शन झाले. ह्याला 470 दिवस गेले ह्या करेक्शनला. 470 दिवसानंतर मार्केटने बॉटम आउट केला. त्याच्यानंतर 2008चं करेक्शन, इथं 58% करेक्शन झाले. 340 दिवसामध्ये बॉटम आउट केला. ओके. म्हणजे हा 470चा जो करेक्शन, 470 दिवसाचा जो करेक्शन पिरियड आहे, हा जर सोडला तर मार्केटने मेजॉरिटीमध्ये 1 वर्षाच्या आसपास किंवा त्याच्या आतच बॉटम आउट केलेला आहे. ओके. हे निफ्टीचा तर खूप जोरात फॉल होता आणि विशेष म्हणजे एक विरोधाभासी पहा, इतका जोरात फॉल होता, तितक्याच जोरात फॉलने तो वर बाउन्स बॅक झाला. जितका जोरात खाली आला
तितका जोरात वर गेला. म्हणजे आपण त्याला एक फिजिक्सचा रूल म्हणू. एक बॉल जितका जोरात खाली आलाय तितकाच तो बाउन्स बॅक झालाय. फिजिक्सचा रूल इथं पण लागू झालाय. 37% डाऊन झालं किती 41 दिवसामध्ये. इथे 41 दिवस, हे सगळे 41 दिवसातच त्याने बॉटम आउट केला. म्हणजे याच्यावर अंदाज येतो की मार्केट जितकं जोरात खाली पडतं, फास्ट ज्या स्पीडनी खाली पडतं त्याच स्पीडनी ते बॉटम आउट करून वर येतं परत. ओके. आणि हाच रूल अप ट्रेंडसाठी पण आहे. एखादा स्टॉक जितका जोरात वर जातो, कमी दिवसामध्ये जितका जोरात वर जातो तितक्याच कमी दिवसामध्ये तो खाली पण येतो. ओके. हे तर मी खूप वर्षापासून सांगत असतो की म्हणजे माझे तोंड वळणे चालले की स्टॉक जितका जोरात वर जातो, ज्या स्पीडने वर जातो त्याच स्पीडने तो स्टॉक खाली येणार. त्यामुळं मी 2015-16मध्ये ग्रुपवर सांगत असायचं की खूप स्पीडने वाढणाऱ्या स्टॉकच्या शक्यतो नादी लागू नका. तर त्याचं कारण पण तेच होतं की खूप अप्पर सर्किट लागणारे स्टॉक किंवा अप्पर सर्किट न लागता रोजच्या रोज 4%, 5%, 6% असे एक्सपोनेन्शियली ग्रोथ करणारे स्टॉकच्या शक्यतो नादी लागू नका. ते तेवढ्या स्पीडने खाली येत असतात. सेम कंडिशन कोरोना काळात पण झाली. निफ्टी खूप जोरात खाली येत होती. निफ्टी म्हणजे इन द सेन्स सर्व काही स्टॉक्स ज्या स्पीडने खाली येत होते त्याच स्पीडने वर गेले. इथं पहा, 1 वर्षाच्या आतच बॉटम आउट झालाय. 18% करेक्शन होतं. इथं पण 1 वर्षाच्या आतच. हे तर काय मला वाटतं 4-5 महिन्यातच हिने बॉटम आउट केलाय. ओके. आत्ता सध्याचं आपलं जे करेक्शन चालू आहे हे पण पाहूयात किती दिवस झाले. ओके. इथून जर काउंट केलं 26 सप्टेंबरपासून आपलं करेक्शन चालू झालंय. तर आज त्याला किती झाले, 122 दिवस झाले. 13%च्या आसपास मार्केट फॉल आहे. ओके. म्हणजे 122 किंवा एक ॲव्हरेज आपलं राऊंड फिगर पकडा, 123 दिवस झाले आहे आत्ता. आता इथून पुढं बॉटम आउट करेल की नाही हे आत्ता तरी सांगता येत नाही. ओके. आतापर्यंत 13% फॉल आहे नियर बाय, आणि सपोर्ट पण घेतलेला आहे. ओके. आता मागच्या बॅक टेस्टिंगच्या हिस्ट्रीवरून असं कळतं की शेअर मार्केट 1 वर्षाच्या आतच बॉटम आउट करतं. ओके. आता या करेक्शनला माझ्या अंदाजाने आता सप्टेंबरपासून म्हणजे जवळजवळ 4 ते 5 महिने होत आलेत. ओके. आता ही योग्य वेळ आहे की नाही हे तुम्ही ठरवा. आता बॅक टेस्टिंग रिझल्ट मी तुम्हाला दाखवला आहे. आता मागच्या रिझल्ट बॅक टेस्टमध्ये आता काय कळले, 8 ते 9 महिन्यात किंवा 10व्या महिन्यामध्ये बॉटम आउट करायला मार्केट चालू करतं. आता हा जर स्टॉक म्हणजे सॉरी हा जर निफ्टी अजून जर असाच खाली पडत गेला तर अजून किती फार फार ते 4 ते 5 महिने अजून फॉल होईल. पण त्याच्यानंतर तो बॉटम आउट करायला चालू करेल. ओके. म्हणजे बॅक टेस्टेड हिस्ट्रीप्रमाणे जर आत्ता जर बॉटम आउट झाला नाही तर म्हणतात का तर इथून जर बॉटम आउट नाही झाला तर त्या पुढच्या येणाऱ्या काही 4 ते 5 महिने म्हणजे किती जुलै किंवा ऑगस्टच्या आसपास हा बॉटम आउट करायला चालू करेल. ओके. मी हे टाईम ॲनालिसिस प्रमाणे सांगतो बरं का, प्राईस ॲनालिसिस प्रमाणे सांगत नाही आहे. कोणतेही प्राईस ॲक्शन पाहत नाही. मी फक्त टाईम ॲनालिसिसच्या ह्याच्यावर सांगतोय. ओके. तसं जर प्राईस ॲनालिसिसच्या हिशोबाने जर पाहायला गेलो तर आत्ता सपोर्ट आहे, त्याच्या खाली जर सपोर्ट आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले. हे सर्व जे काय प्राईस ॲक्शनच्या सगळ्या थिअरीज मी तिथं सांगितल्या. पण टाईम ॲनालिसिस जर पाहायला गेलो तर आता आपण हाफ पिरियड क्रॉस केलेला आहे जस्ट. ओके. अजून हाफ पिरियड जाणं बाकीचं आहे. एक ॲव्हरेज मागची सगळ्या डाटा पाहिला तर. आता ह्याचा वापर तुम्ही कसा करायचा, ओके, किंवा जे काय सबस्क्रायबर आहे ते विचार करतील की आता ह्याचा कसा वापर करायचा. ॲज युजल 4 ते 5 महिने झालेले आहेत आणि आता सध्या मार्केट सपोर्टला पण आहे. ह्या ठिकाणी तुम्ही आता एक फ्रेश इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता. ओके. पण चालू करायचं असा अर्थ झाला, चालू करणे म्हणजे पूर्णच्या पूर्ण तुमची इन्व्हेस्टमेंट लावणे असं नाही बरं का. मी दररोज सांगतो की तुम्हाला बॅकअप फंड असले पाहिजे. हां.
आता असं समजा की इथून मार्केट परत खाली पडलं. ओके, परत खाली पडेल पडेल किती किती पर्सेंट जाईल ते मला माहीत नाही. ओके, आपण प्राईसचा काही विचार करत नाही. पडून पुढं जेवढं काय त्याला पडायचं ते पडेल. पण येणाऱ्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा फार तर फार नोव्हेंबर महिन्यामध्ये परत ते बॉटम आउट करून वर निघायला चालू होईल. ओके, मग सप्टेंबर नोव्हेंबरपर्यंत वाट पाहायची आणि सप्टेंबर नोव्हेंबरला जिथं बॉटम आउट करेल तिथं परत फंड्स ॲड करायचे. अशी एक तुम्ही स्ट्रॅटेजी बनवू शकता. ओके, मी फक्त एक गाईड करतोय. ॲज इट इज मला अजिबात फॉलो करू नका. मला काही जास्त शेअर मार्केटमधलं कळत नाही आहे. मी फक्त एक तुम्हाला सांगतोय. माझं ऐकणारे खूप सारे बेस्ट ॲनालिसिस्ट असतील. मी फक्त मला जेवढं उमगतंय समजतंय मी ते सांगितले. ओके, मी काही एकदम परफेक्ट ट्रेडर नाही आहे. ओके, म्हणजे आपलं हे सांगितलेलं बरं असतं, नाहीतर लगेच सेबी रजिस्टरवाले असतातच लगेच उभे. त्यामध्ये आपलं डिस्क्लेमर दिलेलं चांगलं. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट ही पूर्ण तुमची जबाबदारी राहील, त्यात माझा काही संबंध नाही आहे. आता पहा, आता ह्या ॲनालिसिसचा तुम्हाला कसा फायदा घेता येईल तो, किंवा तुमच्या पद्धतीने अजून काय ह्याच्यामध्ये ॲडिशन करता येते का ते पहा. मी फक्त एक क्ल्यू द्या की टाईम ॲनालिसिस कसं करू शकतो. माझ्या डोक्यात एक सहज आयडिया आली म्हणून मी ह्याप्रमाणे बॅकटेस्ट केलं. मला काही रिझल्ट मिळाले ते तुमच्या पुढे मी सादर केलेत. पहा, ह्याचा तुम्हाला काय फायदा होतोय. फायदा झाला तर बेस्टच आहे. मी पण माझ्या ह्याच्यात काहीतरी थोडंसं विचार करून कुठंतरी इन्व्हेस्टमेंट करायला चालू करेल, म्हणजे ह्या पद्धतीने. ठीक, ओके, थँक्यू.